महाराष्ट्रात विदर्भानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते. मात्र यंदा अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी तर संकटात सापडला आहेच. मात्र आता त्या शेतकऱ्याबरोबरच जिनिंग उद्योजक जो आहे तो देखील या ठिकाणी संकटात सापडलेला आहे. नेमकं कशा पद्धतीने ही शेतकऱ्याची असेल किंवा व्यापाऱ्यांची असेल ही स्थिती, नेमकी त्याच्यामागची कारणं काय आहेत, यावर आपल्यासोबत बोलण्यासाठी खानदेश जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन सर आहेत. सर, काय सांगणार, आपला जो कापूस आहे विदर्भानंतर जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, खानदेशात सर्वाधिक कापसाची लागवड होते. मात्र परिस्थिती जर बघितली तर शेतकऱ्यांबरोबर जो आहे आपला उद्योजक जो आहे तो देखील संकटात सापडला आहे. नेमकं कशी परिस्थिती, कसं पाहता तुम्ही याकडे? यावर्षी दुर्दैवाने तिघं बाजूने कारखानदारांचे मोठे हाल झालेले आहेत. शेतकऱ्यांना कापसाचं अपेक्षित उत्पन्न आलं नाही आहे. आज खानदेशात 15 लाख गाठीचं अपेक्षित उत्पन्न असताना आतापर्यंत फक्त 6 लाख गाठी आलेल्या आहे आणि जास्तीत जास्त 1 ते 1.5 लाख गाठी येतील. म्हणजे अपेक्षित उत्पन्नापेक्षा 50% उत्पन्न आलेलं आहे. तर या मागे मूळ कारण जे आहे की शेतकऱ्यांनाही उत्पन्न आलं नाही. त्याला कारण असं आहे की पावसाचा जो मारा झाला मागे जास्त, त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न आलं नाही आहे. शेतकरी जसा अडचणीत आहे, शेतकऱ्याला अपेक्षित भाव मिळत नाही आहे, त्यामुळे तो मार्केटमध्ये कापूस आणत नाही आहे. आणि जिनरला आंतरराष्ट्रीय जे कापसाचे भाव आहे, गाठीचे जे भाव आहे, त्याप्रमाणे शेतकऱ्याला भाव देणं शक्य होतं. हा शेतकऱ्यांच्या जी अपेक्षा आहे, दुर्दैवाने आम्ही शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. याला आम्ही जिनिंग कारखानदार किंवा व्यापारी कारणीभूत नाही आहे. याला मूळ कारण जे आहे गाठीचे भाव. जे गाठीचे भाव 6 महिन्यापूर्वी 65,000 रुपये खंडीपर्यंत होते, आज 53,000 रुपये खंडीपर्यंत उतरलेले आहेत. जी सरकी 4200-4100 रुपये क्विंटल होती, ती आज 3900 रुपये प्रति क्विंटल झालेली आहे. त्यामुळे जिनरची किती इच्छा असली की जास्तीत जास्त भाव द्यावा, त्यामुळे जिनर शेतकऱ्यांना भाव देऊ शकत नाही आहे. आज एक जिन चालवणं म्हणजे त्याला वार्षिक इलेक्ट्रिक बिल, स्टाफ, नगरपालिका, ऑफिस खर्च, हा सगळा खर्च जर धरला तर तोही निघत नाही. त्यामुळे जिनर्सही महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा किंवा खानदेशमध्ये म्हणा, सगळे ठिकाणी जिनर्स आहे अडचणीत आलेले आहे, व्यापार अडचणीत आहे. खानदेशाचा जर विचार केला तर एकूण किती जिनिंग उद्योजक या खानदेशामध्ये आहे आणि आता सध्या किती सुरू आहे आणि किती बंदावस्थेत आहे आणि बंदावस्थेत असल्याची कारणं काय आहे? खानदेशात 150 जिनिंग प्रेसिंग कारखाने आहेत. त्यापैकी यावर्षी फक्त 50 कारखाने कसेबसे चालू आहे. 50 कारखान्यामध्ये त्यांची जी क्षमता आहे त्याच्या फक्त 1/3 एक शिफ्ट कशीबशी चालू आहे. त्यामुळे त्यांना जिनिंग चालवणंही परवडत नाही आहे. तर पुढे हे जे कारखाने बंद आहेत, आता हे कारखाने परत सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? शेतकऱ्यालाही बाहेर काढलं पाहिजे आणि तुमच्यासारख्या जिनिंग उद्योजकाला पण बाहेर काढलं पाहिजे. यासाठी सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची? जिनिंग उद्योग आणि शेतकरी याच्याकरता सगळ्यात मोठं जे आव्हान आहे किंवा गरजेचं आहे ते प्रति क्विंटल कापूस उत्पादन वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण सुदैवाने शेतकऱ्यांना 8,000 रुपये तरी भाव CCI-मुळे मिळत आहे आणि हाच भाव जर त्यांचं उत्पन्न जर जास्त झालं, आज 4 क्विंटल असेल ते 5, 7, 10 क्विंटलपर्यंत वाढलं तर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि जिनर्सनाही त्याचा फायदा होईल आणि त्याच्यामुळे जिनिंग कारखाने चालू शकतील. असं जर नसलं तर पुढच्या वर्षी हे 50 कारखाने याच्यापैकी फक्त 25 कारखाने टिकतील. तर अशी ही सध्याची परिस्थिती खानदेशातली आहे. पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कापसाचं उत्पन्न हे विदर्भाबरोबरच खानदेशात देखील सर्वाधिक होतं. मात्र आता सध्या कापूस खरेदीच ठप्प झालेली आहे. 15 लाख गाठींचं उत्पन्न अपेक्षित असतं, मात्र त्या तुलनेमध्ये फक्त 6 लाख गाठींचंच उत्पन्न या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यालाही पुरेसा भाव मिळाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला. तर दुसरीकडे अपेक्षित भाव देता येत नसल्याने या ठिकाणी जो आहे जिनिंग व्यावसायिक असेल, उद्योजक हा देखील संकटात सापडलेला असून खानदेशातल्या जवळपास 150 पैकी 100 जे आहेत जिनिंग उद्योजक जे आहेत या ठिकाणी बंद पडलेले आहेत आणि केवळ 50च जे आहेत जिनिंग उद्योग या ठिकाणी कसेबसे सुरू आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांबरोबर जे आहे जिनिंग उद्योजक जे आहेत ते देखील संकटात सापडलेले असून यासाठी सरकारने त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, प्रयत्न करावे अशीच अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. किशोर पाटील, TV9 मराठी,
जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.